त्यानंतर काल आपल्याला माहिती असेल की महाराष्ट्र न्यूज म्हणून एक पोर्टल आहे, न्यूज पोर्टल आहे. त्याच्यावर एक बातमी टाकली गेली आणि त्या बातमी अशी होती की नमिता सावंत आणि काही मनसे कार्यकर्त्यांकडून अपंग व्यक्तीला मारहाण, अपंग व्यक्तीचा आत्महत्येचा प्रयत्न. नमिता सावंतच्या व्हिडिओला अश्लील कमेंट केल्याच्या रागातून मारहाण करत कायदा सुव्यवस्थेला गालबोट लागल्याची गंभीर घटना. अशा प्रकारची एक बातमी काल एका न्यूज चॅनलवर, न्यूज पोर्टलवर टाकली गेली. याची आम्ही माहिती काढली असता आम्हाला असं समजलं की कोणतरी प्रसाद परब म्हणून हे चॅनल चालवत आहेत म्हणून. तर मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की एखादी बातमी जेव्हा आपण सोशल मीडियावर टाकतो त्या बातमीची पूर्ण माहिती घेतली पाहिजे. नेमकी काय घटना घडली याचा अभ्यास केला पाहिजे ना. कुठली तरी अपूर्ण माहिती मिळवायची आणि त्याच्या आधारे अशा प्रकारची बातमी टाकायची, याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो. मला प्रसाद परब यांना सांगायचं आहे की ह्या घटनेची पूर्णपणे माहिती घ्या आणि तुम्हाला माहिती नसेल तर ती माहिती आमच्याकडनं घ्या. आम्ही तुम्हाला सांगतो काय झालेलं आहे ते. कुठल्या तरी एखाद्या महिलेची बदनामी करा. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात राहतोय. शिवाजी महाराजांनी त्या ह्याचे हातपाय तोडलेत. एका महिलेचा बाबतीत एक इन्सिडेंट घडला म्हणून शिवाजी महाराजांनी हातपाय तोडले ना. आणि एका महिलेची बाजू जर आम्ही घेऊन भांडतोय तर आमच्या बाजूने लढायचं सोडून हे कसल्या तुम्ही बातम्या टाकताय, त्याचा तीव्र शब्दात निषेध करतो आम्ही. आणि त्यामुळे त्या प्रसाद परबनं सुद्धा आम्ही सांगतोय की आमच्याकडनं माहिती घ्या काय घडली नेमकी घटना ती, आणि नंतर हे असल्या बातम्या टाका ग्रुपवर.